कृपा नसल्यामुळे मला काहीच कळलं नाही. साकाराची कृपा किती असावी लागते की मी पूर्वजाकडून ऐकलेलं आहे, सगळ्यांच्याकडून ऐकलेलं आहे, पण मात्र तुमची कृपा नव्हती. बघा किती गुरु केले पण सद्गुरु जीवनात नसेल तर. कारण सद्गुरु कुणाला म्हणतात? जो आत्म्याचं ज्ञान देतो, जो तत्वाचं ज्ञान देतो, जो ब्रह्माचं ज्ञान देतो. आता ब्रह्मामध्ये काय आहे की सांगितलं ना, विभू व्यापकम ब्रह्म वेद स्वरूपम, की या सृष्टीमध्ये काय आहे? ब्रह्माशिवाय काहीच नाही. म्हणजे काय तर वेद आहे, वेद आहे. आता वेग मध्ये मी सांगितलं की ब्रह्मवेद म्हणजे की ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, 4 वेद आहे. 4 वेदामध्ये 4 प्रकार घडलेत. एक ग्रंथ असा आहे की यजुर्वेद, ज्याच्यामध्ये ऋग्वेद मध्ये सगळे मंत्राचंच सगळं काम आहे. यजुर्वेद मध्ये थोडस संसाराचं पण ज्ञान आहे, देवी देवतांचं पण ज्ञान आहे. अथर्ववेद मध्ये आयुर्वेदचं, आयुर्वेदचं ज्ञान जास्त आहे. सामवेद मध्ये संगीताचं वेद आहे. आता आपल्या मुखातून बघा बरं 4 गोष्टी बाहेर पडतात का नाही? 4 वेद रोज आपल्या तोंडातून बाहेर पडतात, आपल्या कधी लक्षातच येत नाही. कारण ब्रह्म आशीर्वाद पण देतो, ब्रह्म शाप पण. ब्रह्मवेद स्वरूपम, की ब्रह्माचं रूप काय? वेद. मग ह्याला काय म्हणतात? ब्रह्मस्वरूप. शरीर ब्रह्मा झाला का? ब्रह्माचा नाश आहे का? नाही ना. पण या मुखातून जे ज्ञान बाहेर पडते त्याचा नाश कुठे? शब्दाचा नाश नाही ना, ज्ञानाचा. समज जी येते ना आपल्याला, शब्द तर नाही राहत ना. शब्द पण बघा, समज राहते पण शब्द तर कुठे राहतात? नाही राहत ना. अर्थ जर कळला तर मग काय राहतं? कारण त्याच्यातच आपण जगत असतो, त्या समज मध्ये. कारण ते शब्द आठवायला बोललं तर नाही, पण त्यावेळेस आपल्याला समज मिळाली असते, पण ते शब्द आपल्या लक्षात नाही राहत. आपण किती वेळ म्हणतो बाई काहीतरी आठवत होतं, पण ते काय ना, काहीतरी शब्द होते पण ते, पण बघा अनुभव राहतो पण ते शब्द सांगतात नाही. कारण बघा काय झालं, शब्दही नाही, पण शब्दातून जो मिळालेला आत्मा अनुभव होता तो श्रेष्ठ. सद्गुरूचं काम काय असतं? तर आत्म्याला परमात्म्याशी जोडणं. मग आता या ठिकाणी की ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान आणि तत्वज्ञान. मग आता की मूळ तत्व काय? तर निराकार. आता ब्रह्मज्ञान काय कळलं? तर हे जे शब्दाद्वारे मिळणार ज्ञान. आता ब्रह्मज्ञान कशाला म्हणतात? तर 4 वेदांचं ज्ञान. 4 वेद काय म्हणतात? ज्ञान देतात. 4 वेद ज्ञान देतात. पण इथं काय सांगितलं? वेदांनाही नाही कळत. म्हणजे निराकाराचं ज्ञान ब्रह्माला सुद्धा कळलं नाही. म्हणून तर ब्रह्म म्हणले ना, आवाज कुठं येतो, आवाज कुठं येतो. मग त्यांच्या नाभीतूनच आवाज येत होता. जेव्हा ते दमले, थकले, तेव्हा शांत पडले, तर बाहेर तर आवाज, बाहेर कोणीच नव्हतं पण आवाज मात्र येत होता. तो आत होता. मग ते ब्रह्मा